माझं म्हणणं हा अट्टाहास काय की साधुग्राम तिथंच करायचं. संपूर्ण या 10 वर्षामध्ये तिथं झाडं लावायला परवानग्या कोणी दिल्या? तुम्हीच दिल्या. आणि आता तुम्हीच सांगणार की ते पाडायचं कोणाच्या पैशाने? आमच्या नागरिकांच्या. हा जर गिरीश महाजन जर सांगतो की या 1800च्या बदल्यात आम्ही 18,000 लावू, तर 18,000 जिथं लावायला तुमच्याकडे जागा आहे ना, तिथं साधुग्राम उभा राहा. तिथं एकही झाड तोडायचं नाही. तुमच्याकडे 18,000 झाडं लावायला जर तुमची जागा आहे तर त्या ठिकाणी साधुग्राम उभा राहा. इथलं एकही झाड तोडायचं नाही. हा ठराव आमचा सर्वांमध्ये मंजूर आहे. एक मिनिट झालेली अजून. सर, आम्ही आमच्या महिलांचं झाड जर तोडलं तर आम्हाला दंड होतो. 8-10 लाख रुपये विचारावं लागतं. मग तुम्ही काय आम्हाला नाही विचारता एवढी झाडं तोडतात जाहिरात लागेल. मी येईन कॉपी करा. निरंजन प्रभाकर टकले. तुमची 80% महापालिका ओळखते मला. सर, जे पण तुम्ही लिहितात आता हा जो महत्वाचा मुद्दा आहे की इथं साधुग्राम करूच नका, तो संपूर्ण. आणि याच्यातला मुख्य मुद्दा हा आहे की या सर्व आखाड्यांना मिळालेल्या दानपत्र असलेल्या जमिनी आहेत, त्या जमिनींवर यांनी लॉन्स काढलेली आहेत, मंगल कार्यालय काढली आहेत स्वतःच्या जमिनींवर. त्यामुळे यांच्या स्वतःच्या जमिनींवरती या सगळ्या गोष्टी चालतात. आणि या साधुग्रामसाठी म्हणून तुम्ही इथली झाडं तोडून त्यांना तिथं बसवणार आणि मग हे दर 12 वर्षांनी करत राहणार. गेल्या 12 वर्ष